नाशिकमधील TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे। धर्मांतर प्रकरणामधील फरार आरोपी निदा खानला नाशिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे। निदा खान हिचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी तिला छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव परिसरामध्ये कैसर कॉलनीमधील एका फ्लॅटमधून तिला ताब्यात घेण्यात आलंय। दरम्यान गेल्या 20 दिवसांपासून निदा खानचा शोध सुरू होता। निदा खानवरती धार्मिक भावना दुखावणं तसंच बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणामधील आरोपींना मदत करणं हे आरोप आहेत। दरम्यान छत्रपती संभाजीनगरमधून निदा खानला अटक करण्यात आल्यानंतर तिला नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं। नाशिक आणि संभाजीनगरचे पोलीस निदा खानला घेऊन नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले। यानंतर निदा खानवरती अटकेची कारवाई करण्यात आली। नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत ही संपूर्ण कारवाईची कायदेशीर प्रक्रिया सुरू होती। दरम्यान पुढील तपासासाठी निदा खानला SITच्या ताब्यात देण्यात आलंय। तसंच या प्रकरणी आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। रात्री उशिरा याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। पाहूयात। नाशिकमधल्या TCS प्रकरणामधली जी मुख्य सूत्रधार म्हणून जी महिला आरोपी होती निदा खान, हिला नाशिकच्या गुन्हे शाखेच्या पथकानं छत्रपती संभाजीनगरमधून अटक केलेली आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर नाशिक गुन्हे शाखेचं जे पथक आहे ते जे संभाजीनगरला गेलेलं होतं ते आता नाशिकच्या नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी निदा खानला घेऊन आलेलं आहे। सोबत छत्रपती संभाजीनगरचे पोलीस जे आहे त्यांचं एक पथक देखील नाशिक पोलिसांसोबत या ठिकाणी आलेलं होतं आणि त्यांनी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी या ठिकाणी आता नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये जी अटकेची कारवाई आहे ती नाशिक पोलिसांकडे केल्यानंतर या ठिकाणी तिचा जो ताबा आहे तो नाशिक पोलिसांना या ठिकाणी दिलेला आहे। आणि एकूण जर पाहिलं तर या पथकानं निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून त्या ठिकाणी अटक केलेली होती। नाशिकच्या या TCS कंपनीमध्ये SITची देखील स्थापना करण्यात आलेली आहे। SITचे जे तपास अधिकारी आहेत, ज्या महिला अधिकारी आहेत त्या देखील नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी दाखल झालेल्या आहे। आपण जर पाहिलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर धार्मिक भावना दुखावणे या हेतून जो खरं तर आरोप आहे तो या निदा खानवर आहे। तिला आत्ताच या ठिकाणी नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेला आहे। सकाळी तिला कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि तिची पोलीस कस्टडी जी आहे ती त्या ठिकाणी SIT कडनं मागितली जाण्याची शक्यता आहे। शुभम बोडके, ABP माझा, नाशिक।